मुळात मुद्रित माध्यम, टी व्ही, डिजिटल आणि एक वेगळी भाषा असते ती जाहिरातीची एक वेगळी भाषा असते. मराठी भाषेचं जर वर्गीकरण माध्यमातलं करायचं म्हटलं तर साधारण या 4 विभागांमध्ये भाषेची वर्गवारी आपल्याला करता येते. ज्यावेळेला आपण जबाबदारीबद्दल बोलतो तो त्यावेळेला जी ओघवत्या स्वरूपामध्ये सहजतेनं संवाद हा टी व्हीला घडवायचा असतो, तो त्या क्षणाचा संवाद असतो. त्यामुळे तिथली भाषा ही निश्चितपणे वेगळ्या पद्धतीची असू शकते. झेनझी किंवा डिजिटल माध्यमामध्ये असलेली भाषा ही मर्यादित आणि जसं सरांनी म्हटलं की खूप कमी वेळाचा लोकांचा अटेन्शन स्पॅन असतो, त्यासाठीची भाषा वेगळी आहे. मात्र प्रिंटनं आपली जबाबदारी स्वीकारावीच लागेल. प्रिंट ज्या स्वरूपाची भाषा वापरतं त्यात जर ते असं म्हणत असतील की मी जाहिरातीची भाषा प्रिंटमध्ये आणतो, मी टी व्हीची भाषा आणतो, मी डिजिटलची भाषा आणतो, तर मुळात हा आपणच स्वतःच्या भाषेवर स्वतःच केलेला अत्याचार असेल. आणि जर आपल्याला याचं वर्गीकरण योग्य पद्धतीने करता आलं नाही तर आपण जो गळा काढतोय की भाषा ही नामशेष होते, भाषेत खूप सळबेसळ होती आहे, तर त्याची जबाबदारी मग माध्यम म्हणून आपली राहणार नाही. आपण त्यावर बोलायला नको. महाराजांनाही जाणवलं की मराठी भाषेची सळबेसळ होते आणि मग 1674 त्यांनी राजभाषा व्यवहार कोशाला सुरुवात केली. तर भाषा ही प्रवाही आहे, पण ज्या वेळेला तिच्यात अत्यंत भेसळ होते तर ती भेसळ दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. ती प्रवाही असली पाहिजे. इंग्रजी भाषा ऑक्सफर्डमध्ये दररोज 4 ते 5 दरवर्षी 4 ते 5 नव्या शब्दांचा म्हणजे स्वीकारली जातेच, म्हणून ती भाषा पूर्ण भेसळ झाली असं होत नाही. आपण निश्चितपणे काही शब्द स्वीकारू. सावरकरांनी अनेक शब्द नवीन दिले. दिनांकसारखा शब्द सावरकरांनी दिला. मग सावरकरांनी म्हणायला हवं होतं का माझी जबाबदारी आहे का भाषा शुद्ध करण्याची? ते उत्तम उर्दू लिहायचे. एका बाजूला उर्दू आणि एका बाजूला मराठी लिहिलेले अनेक त्यांचे संग्रह उपलब्ध आहे सावरकर स्मारकामध्ये. मग त्यांनी जर आग्रह धरला असता की मी उर्दूतले शब्द मराठीत वापरतो तर चालले असते का? सावरकरांनी किंवा अगदी शिवाजी महाराजांनी राजभाषा कोशाच्या माध्यमातून जे करून दिलंय, अनेक शब्द आहेत जे पर्यायी शब्द म्हणून उपलब्ध होऊ शकतात. प्रिंटची जबाबदारी आहे आणि प्रिंटने ती स्वीकारली पाहिजे. मी या मताचा आहे. मी सध्या प्रिंटही करतोय, मी टी व्हीही करतोय, मी डिजिटलही करतोय. मी तिघं माध्यमांमध्ये एकत्रितपणे काम करतोय आणि तिघही माध्यमांची भाषा ही वेगळी असेल तर ती चालेल. मात्र जर माध्यमांनी असं म्हटलं की ही आमची जबाबदारी नाही, तर अत्यंत आग्रहीपणे माझं असं म्हणणं आहे की ही जबाबदारी आपलीच आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे.